पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस. मोदी ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2025ला राहणार उपस्थित. ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांचीही उपस्थिती असणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राजभवन या ठिकाणी अधिकाऱ्यांबरोबर घेतली बैठक. बैठकीत कोणते प्रकल्प किती पूर्ण झाले आहेत याचा घेणार आढावा. पॅकेज नव्हे क्रूर चेष्टा. सामनातून सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवरून टीका. मोदीजी धारावीत या, आमच्या वेदना समजून घ्या. धारावीकरांची पंतप्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. फौजदार पदासाठी परीक्षा सर्व निकष बाजूला ठेवून देता येणार. परीक्षार्थी गृह राज्यमंत्र्यांच्या भेटीला. PSI परीक्षार्थींनी योगेश कदमांचे मानले आभार. फौजदार पदासाठी 25% आरक्षणासह विभागीय परीक्षा. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुलढाणा दौऱ्यावर. बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त विखे पाटील उपस्थित राहणार. जयकुमार गोरे सोलापूरच्या दौऱ्यावर. सोलापुरातील झालेल्या अतिवृष्टी विषयावर पत्रकार परिषद. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा. पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. उल्हासनगरमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला. हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक. हल्ला करतानाचा व्हिडिओ CCTVमध्ये चित्रित. पालिका रुग्णालयांच्या खासगीकरणाचा डाव. आरोग्य विभागाचा 7,000 कोटी रुपयांचा निधी नेमका जातो कुठे? महायुती सरकारवर काँग्रेसचा आरोप. मुंबई काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर. सचिन सावंत मुख्य प्रवक्ते. राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदी डॉक्टर हेमलता पाटील यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रदान केलं नियुक्तीपत्र. हेमलता पाटलांचा 1.5 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश. आपण नाराज होण्यासाठी अजित पवार आपल्याला बोलले नाहीत. बोलायचं असतं तर सरळ बोलले असते. नाराजी नाट्यावर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिले प्रचार कार्यालय सुरू. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकणार. खासदार संदीपान भुमरेंनी व्यक्त केला विश्वास. कार्यकर्ता हाच आपला पक्ष आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मवियातर्फे लढवणार. माजी खासदार संजय काका पाटील यांची तासगावातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून घोषणा. शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी पुढे ढकलल्यामुळे चंद्रकांत खैरे नाराज. आम्हाला न्याय देवतेवर विश्वास आहे, व्यक्त केली भावना. गौतम अदानींनी पंतप्रधान यांचे मानले आभार. पंतप्रधान यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन. आम्ही भारताच्या आकांक्षाचे प्रतीक बांधले आहे. गौतम अदानींनी ट्विट करत केलं अभिनंदन. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांची आज अहिल्यानगरमध्ये सभा. 29 तारखेला घडलेल्या दगडफेक आणि पोलीस लाठीचार्ज नंतर ओवेसी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. विकासाला चालना देणारे प्रकल्प, विमानतळ आणि वाढवण बंदरामुळे कोकणचा विकास होणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनावर मंत्री नितेश राणेंनी दिली प्रतिक्रिया. ठाण्यात लोकमान्य नगर परिसरामध्ये 4 विहिरींचं पुनरुज्जीवन. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते विहिरींचं लोकार्पण. छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं स्तंभपूजन. लढणार, जिंकणार, भगवा पुन्हा फडकणार बॅनरवर झळकले घोषवाक्य. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन कार्यक्रमाच्या ठिकाणी भूमिपुत्रांकडून घोषणा. विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची होती अपेक्षा. आंदोलनाचा प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांचा सरकारला इशारा. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील नाव देण्यासाठी भविष्यात संघर्ष करावा लागेल. शेकाप नेते बाळाराम पाटील यांचं वक्तव्य. परभणीतील 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मदतीची हमी. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची ग्वाही.
सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याचं उघड. सचिन घायवळवर अनेक गंभीर गुन्हे दाखल. सुनावणीच्या दिवशीपर्यंत सचिन घायवळ कोणतेही गुन्हे नव्हते. योगेश कदम यांचे नाव समोर आल्यानंतर आरोपांबाबत ट्विटद्वारे स्पष्टीकरण. भाजप सरकारला मुंबईची खरी लाईफलाईन बेस्ट संपवायची आहे. बेस्टच्या दुप्पट भाडे दराबद्दल आदित्य ठाकरेंची ट्विटद्वारे टीका. गुंड घायवळवरून रवींद्र धंगेकर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये वार पलटवार. चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमधील समीर पाटीलचा घायवळ सोबतचा फोटो धंगेकरांकडून समोर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी ईमेल आयडीमध्ये केला बदल. जीमेलला बगल देत आता जोहोला बड्या नेत्यांची वाढती पसंती. सांगोल्यात चिकापाला धक्का. बाळासाहेब एरंडेसह शेकडो कार्यकर्ते भाजपात जाणार. पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही. रतनबाई देशमुख यांचा इशारा. उद्योगमंत्री उदय सामंत 2 दिवस जर्मनी दौऱ्यावर. उद्योग विभागाच्या बैठकांना राहणार हजर. महाराष्ट्र मंडळ बैठकीला करणार मार्गदर्शन. खासदार वर्षा गायकवाड यांनी कूपर हॉस्पिटलला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शाळाप्रमाणे आता सरकारला रुग्णालयाचं खासगीकरण करायचं आहे. वर्षा गायकवाड यांची टीका. 2.5 वर्षांपासून आमची लढाई सुरू. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांवरती अन्याय झालाय. खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. सरन्यायाधीशांचा अपमान सहन करणार नाही. सरन्यायाधीशांचा अपमान करणाऱ्यांविरोधात लढणार. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा. आरक्षण बचावासाठी कुणबी समाजाचा एल्गार. सकाळी 11 वाजता आझाद मैदानात मोर्चा. हैदराबाद गॅझेटियर रद्द करा. कुणबी समाजाची प्रमुख मागणी. यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रास्ता रोको. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देण्याची मागणी. नांदेडमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन. पूरग्रस्तांना प्रति हेक्टरी 50,000 मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि तात्काळ पीक विमा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. अमरावतीच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांचं आंदोलन. आंदोलनाचा व्हिडिओ शूट केल्यामुळे चिडलेल्या प्राध्यापकाने खेचला विद्यार्थ्याचा मोबाईल. विद्यालय परिसरामध्ये गोंधळ. कल्याणमध्ये अनियमित आणि दूषित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ नागरिकांचा केडीएमसी मुख्यालयावर मटका मोर्चा. पाणी समस्या सोडवा अन्यथा खडकपाड्याला रास्ता रोको करण्याचा दिला इशारा. अकोल्यात जिल्हा बार असोसिएशनचा सरन्यायाधीशांवरील हल्ल्यासंदर्भात तीव्र निषेध. आरोपी वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशीची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचा तुळजापूरमध्ये मराठवाडा हंबरडा आंदोलन. शेतकऱ्यांना विविध मागण्यांसाठी जागरण गोंधळ घालून आंदोलन. अमरावतीत शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला बोल. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये वकील संघाच्या वतीनं कामकाजावर बहिष्कार. सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ दिवसभर न्यायालयीन कामकाज बंद. रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून तहसीलदारांना निवेदन. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी नुकसान भरपाई देण्याची केली मागणी. बुलढाणा नगरपालिकेच्या 15 प्रभागातील 30 नगरसेवक पदासाठी आरक्षण सोडत. 15 नगरसेवक पद महिलांसाठी आरक्षित. धाराशिवमधील कळंब तहसील कार्यालयासमोर ठाकरेंच्या युवा सेनेच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. पुण्यात महावितरणच्या वीज दरवाढी विरोधात भोसरीच्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. वाशीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रास्ता रोको. आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी.
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं हिंगोलीत सेनगावमध्ये धरणे आंदोलन, तहसील कार्यालयासमोर आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी। यवतमाळच्या आर्णीमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी मनसेचं आंदोलन, हेक्टरी 50,000 मदत आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशा केल्या मागण्या। परभणीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्याकरता सरसकट कर्जमाफी देण्यासाठी साकडं, ठाकरेंच्या शिवसेनेचं जिल्हा प्रशासनाकडे निवेदन। बीडच्या कोरडेवाडीतील नागरिक संतप्त, केज तहसील कार्यालयासमोर बैलगाडी पेटवली। सांगलीत सरन्यायाधीश बूट फेक प्रकरणी संतप्त पडसाद उमटलेत। विविध सामाजिक संघटनांसह पुरोगामी संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी। बारामतीमधील पुरंदरात सरन्यायाधीश भूषण गवाईंवरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध, रिपब्लिकन पक्षाची राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीडमध्ये ठाकरेंची शिवसेना, शेतकरी प्रश्नी आक्रमक, सरकारने जाहीर केलेलं पॅकेज फसवा, बीडमध्ये सरकार विरोधात निदर्शने। बंजारा समाजाचा धुळ्यात भव्य मोर्चा, अनुसूचित जमातीच्या उपवर्ग ब मधून आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। छत्रपती संभाजीनगरात चिकलठाणा परिसरात गौरक्षकांचा रास्ता रोको, गौरक्षकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन। अमरावती शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन, NEP तरतुदीतून वगळलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ लागू करण्याची मागणी। भिवंडीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निदर्शने, हेक्टरी 50,000 आर्थिक मदत आणि कर्जमाफी अशा मागण्या। सिंधुदुर्गात महाविकास आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन, उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती ढोल बजाव, कृषी मंत्री भगाव, धरणे आंदोलन केलं जाणार। तुळजाभवानी मंदिर जतन आणि संवर्धन समिती जाहीर, सांस्कृतिक विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। काही दिवसांपूर्वी महिला मंदिराच्या डागडुजीचा मुद्दा समोर आला होता। मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचा अभ्यास समिती करणार। ॲप आधारित टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा आज बंद, विविध मागण्यांसाठी बंदचा निर्णय। पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय बंद, बंदमुळे वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता। एकाच ॲपमध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट, मोदींकडून मुंबई वन तिकीट ॲप लॉन्च, पंतप्रधान मोदींकडून मुंबईकरांना मोठं गिफ्ट। वीज कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप, वीज कंपन्यांचे खासगीकरण विरोधामध्ये संप, कंपन्यांच्या पुनर्रचनेला कर्मचाऱ्यांचा विरोध। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबरचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता। लाडकी बहिणीसाठी 410 कोटींचा निधी। धर्मपाल मेश्राम यांनी KDMC अधिकाऱ्यांना झापलं, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे KDMCवर ताशेरे, विचारणा केलेली कोणतीच माहिती न मिळाल्याने संताप व्यक्त। महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू, उकाड्यात लक्षणीय वाढ। पुण्यातील डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू, दिवाळीनिमित्त मध्यवर्ती भागामध्ये खरेदी करण्यासाठी मोठी वर्दळ। पादचारी पुलासाठी पुणे मेट्रोचे सुरू असलेले काम बंद राहणार। पुणे शहरातील बेकायदा नळजोडचा शोध घेण्यासाठी महापालिकेने घेतला रोबोचा वापर करून 40 बेकायदा नळजोडीचा घेतला शोध। दहशतवाद विरोधी पथकाची कोंढव्यात मोठी छापेमारीत अनेक संशयित दहशतवादी हाती लागल्याची माहिती। मध्यरात्रीपासून कोंढव्यात विविध संघटनेच्या कार्यालयावर छापेमारी, पुणे शहर पोलिसांच्या मदतीनं मोठी छापेमारी सुरू। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या पगारासाठी निधी मंजूर, पगारासाठी 471 कोटींचा निधी मंजूर। दिवाळीनिमित्त एसटीच्या 598 जादा गाड्या 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी होणारी गर्दी पाहून वेळापत्रकाचं नियोजन करण्यात येणार।
रिक्षाचालक सामाजी मरगळेच्या कुटुंबाने पैशाची मागणी केल्याचा गौतमी पाटीलचा आरोप. तर गौतमीने मरगळे कुटुंबाची माफी मागावी, अन्यथा राज्यभरातील सर्व कार्यक्रम बंद पाडू, धनगर युवा संघाचा इशारा. महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त बेळगावात भव्य शोभायात्रा, विविध कलाकार आणि समाजबांधव यात्रेत सहभागी. बेळगावात श्रीपंत महाराजांच्या पालखीला प्रारंभ. 3 दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी हजारो भक्त महाराष्ट्रातून दाखल. नागपूरच्या हर्ट्स हायस्कूलला माजी विद्यार्थ्याने दिली तब्बल 75 लाखांची देणगी. 1975 बॅचचे माजी विद्यार्थी लोकसारंग हरदास यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत दिली देणगी. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पोलिसांच्याच गाड्यांना नो पार्किंग दंड. खेड पोलीस ठाण्यात बेशिस्त दुचाकी कायदा सर्वांसाठी समान, एसपींचा आज संदेश. दिलीप खेडकर यांना दिलासा नाहीच. बेलापूर कोर्टाने दिलीप खेडकर यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 133 पदासाठी लिपिक आणि शिपाई भरती. नियमबाह्य पदभरती विरोधात 10 दिवसामध्ये अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. गोकुळ दूध डिंबेचरच्या मुद्द्यावरून वाद. कोल्हापुरात दूध संस्था चालक आणि दूध उत्पादक आक्रमक. कर्ज रोखीच्या स्वरूपामध्ये 40% अधिक रक्कम कापून घेतल्याचा आरोप. आपली चूक नसताना आपल्याला गुन्हेगार ठरवलं जातं. अपघात प्रकरणावर गौतमी पाटीलचं स्पष्टीकरण. गौतमीने चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर व्यक्त केली खंत. ठाणे पालिका उपायुक्त शंकर पाटोळेंच्या जामीन अर्जावर सुनावणी. भिवंडीत निजामपूर शहरामध्ये अभिजात मराठी भाषा दिवस आणि सप्ताह साजरा. मराठीचा अभिजातपणा आणि या विषयावर व्याख्यानाचंही आयोजन. नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट गावांचा प्रभाग 14 मध्ये समावेश. या गावांमधून महानगरपालिकेवर आता 2 नगरसेवक निवडून जाणार. परभणी महापालिका कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी मिळणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं आश्वासन. त्रिभाषा धोरण सुनिश्चित करण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून प्रश्नावली जाहीर. जनमत व सूचना एकत्रित करण्यासाठी प्रश्नावली प्रसिद्ध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.